कल्याण महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपनं शिवसेनेसमोर अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवलाय। अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। तर दुसरीकडे भाजप खासदार कपिल पाटील यांच्यासोबत भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल दामले महापालिकेत दाखल झालेत। महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे। ग्रामपंचायत निवडणुकीतल्या ईव्हीएम मशीन घोटाळ्याप्रकरणी भिवंडीतील नागरिकांनी आंदोलन करत मुंबई आग्रा महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मशीनमध्ये घोळ असताना उमेदवारांना विजयी करण्यास स्थानिकांनी विरोध केलाय। काही दिवसांपूर्वी भिवंडीतील 47 ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या। यापैकी 43 ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक घोळ झाल्याचं उघडकीस आलं होतं। केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, त्यामुळे कोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी कोल्हापूर महापालिकेत भाजप तारारणी आघाडीची सत्ता असणं आवश्यक असल्याचं मत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलं। यासाठी इतर नगरसेवकांनी भाजप तारारणी आघाडीला मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। विशेष म्हणजे कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहेत। त्याचवेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी हा गुगली टाकलाय। राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय, मात्र राज्यात महायुतीचं नवं सरकार नाही तर फक्त युतीचंच सरकार असल्याचा टोला शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनी भाजपला लगावलाय। यावरून महायुतीमध्ये काहीच आलबेल नसल्याचं दिसून येतंय। सत्तेमध्ये मित्रपक्षांचा समावेश करण्यात येईल, त्यावेळी खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार होईल असं मेटे म्हणाले। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं एक अनोखं आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना दिवाळी भेट म्हणून डाळींचा बॉक्स भेट देण्यात आला। एरवी कुठल्याही आंदोलनाच्या वेळी दिसणारी आक्रमकता या ठिकाणी नसली तरी परस्परांनी काढलेल्या चिमट्यांचा फराळ मजेशीर आणि तितकाच खरपूस होता। ठराविक व्यापाऱ्यांना नफेखोरी करता यावी यासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे डाळीचे भाव वाढल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। डाळीची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांची नावं जाहीर करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत केली। तर भाजप सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीची भाजपशी जवळीक वाढतीच आहे, त्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचं चव्हाण म्हणाले। नागपूरमध्ये हिवाळी विधिमंडळ अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे। पहिल्याच दिवशी विधान भवनावरती सरकार विरोधात काँग्रेस मोर्चा काढणार आहे। नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेस बैठकीत येत्या अधिवेशनातली रणनीती ठरवण्यात आली आहे। आदिवासी समाजाचं असल्याचं बोगस प्रमाणपत्र दाखवून सुमारे 1 लाख जणांनी सरकारी नोकरी मिळवली आहे। या संदर्भात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तळोजा जेलमधून कुख्यात गुंड DK रावला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। एका खंडणीच्या प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येते। DK राव हा छोटा राजांचा हस्तक आहे। नवी मुंबईतल्या खारघर सेक्टर 34 मध्ये इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरच्या घरातून पडून मेघालयमधल्या तरुणीचा मृत्यू झालाय। मित्राच्या वाढदिवसानिमित्त ती आपल्या मित्रांसोबत या फ्लॅटमध्ये पार्टी करत होती। बिल्डरवर कारवाई न करता त्याला पाठीशी घालणारे BMCच्या G नॉर्थ वॉर्ड ऑफिसमधली अधिकारी अडचणीत सापडलेत। गृह विभागानं संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश ACBला दिलेत। म्हाडानंही संबंधित बिल्डर विरोधात पोलिसात FIR नोंदवली होती, मात्र तरीही BMC अधिकाऱ्यांनी त्या बिल्डरवर कारवाई केली नव्हती। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेतल्या बस कंडक्टरनं बनावट तिकीट तयार करून पालिकेला चुना लावल्याचं उघड झालंय। एका जागरूक प्रवाशानं हा बनाव उघड केला। या प्रकरणी दोषी कंडक्टर सुनील पाटील विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। परदेशी बनावटीच्या महागड्या मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीची नवी मुंबई गुन्हे शाखेनं धरपकड केली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 6 लाखांहून जास्त किमतीच्या 8 परदेशी मोटरसायकल जप्त केल्या आहेत। सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये आमदार नितेश राणे यांनी प्राणी प्रश्नासाठी आंदोलन केलं, तर मालवणमध्ये पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्यांनी जेल भरो आंदोलन केलं। हिंगोलीतून निघालेली मराठा आरक्षणाच्या जागृतीसाठीची जागर मोहीम 15 जिल्ह्यातून फिरून हिंगोलीमध्ये परतली। या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात मराठा आरक्षणापूर्वी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा असा सूर निघाला। नाशिक शहरातून एअर इंडियाचं विमान येत्या फेब्रुवारीपासून उड्डाण करणार आहे। तसंच पत्र एअर इंडियानं दिलंय। यासाठी 70 आसने विमान देण्यात आलं असून यामुळे नाशिक मुंबई शहर हवाई मार्गानं जोडलं जाणार आहे। अमरावतीत
रोमाडोह जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकानं आत्महत्या केली. शाळेतच गळफास लावून त्यांनी जीवन संपवलंय. 30 किलो तांदूळ कमी आढळल्यानं काल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नाशिक जवळच्या वणी इथल्या सप्तशृंगीगड 1 महिना दर्शनासाठी बंद राहणार आहे. देवस्थान ट्रस्टनं हा निर्णय घेतलाय. 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत गडावरच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता येणार नाही. दरड प्रतिबंधक कामासाठी या कालावधीमध्ये गड बंद ठेवण्यात येणार आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी गडावर सप्तशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. कसाऱ्यातील पेठ्याच्या पाडा या गावात बिबट्याची दहशत सुरूच आहे. गावातील 14 वर्षाच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केलाय. रणजी गणपत धापटे असं या मुलाचं नाव असून तिला कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच याच गावातून बिबट्यानं एका चिमुरडीला घरातून उचलून नेलं होतं. ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली कला जगतातल्या व्यक्तींनी मोर्चा काढला. केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त करण्यासाठी त्यांनी मोर्चा काढला. जनपथवरून सुरू झालेला हा मोर्चा राष्ट्रपती भवनापर्यंत काढण्यात आला होता. देशात असहिष्णुता वाढतच चालल्याच्या नावाखाली पुरस्कार परत करण्याच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर या मोर्चाचं महत्व आहे. या मोर्चात मधुर भांडारकर, अनुप जलोटा, मालिनी अवस्थी, प्रियदर्शन, नितीन देसाई, विवेक ओबेरॉय, साहित्यिक नरेंद्र कोहली सहभागी झाले. या मोर्चाला मोठं समर्थन मिळत असल्याचं यावेळी अनुपम खेर यांनी सांगितलं. राजधानी दिल्ली पाठोपाठ मुंबईतही पुरस्कार परती विरोधात मोर्चा काढण्यात आला. मुंबईतल्या बांद्रा भागात हा मोर्चा काढण्यात आला. खास पोलिसांनी यावेळी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. देशात असहिष्णुतेचं वातावरण असल्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून काही साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शकांनी पुरस्कार परत केले होते. याविरोधात दिल्लीत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी मोर्चा काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरसाठी तब्बल 80,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. श्रीनगरच्या शेरे काश्मीर स्टेडियममध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी पॅकेज जाहीर केलं. हे पॅकेज तर केवळ सुरुवात आहे. दिल्लीचा खजिनाच नाही तर हृदय तुमचंच आहे असं म्हणत जनतेचं मन जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काश्मीरनं खूप काही सहन केलंय, मात्र आता पुन्हा त्याला स्वर्ग करायचंय अशी मनोकामनाही त्यांनी व्यक्त केली. आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरचा अधिभार वाढवण्यात आला आहे. पेट्रोल ₹1.60 प्रति लिटर तर डिझेलवर 40 पैशांनी अधिभार वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलच्या अधिभारात 5व्यांदा वाढ केली आहे. 12 नोव्हेंबर 2014 ते 16 जानेवारी 2015 या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या अधिभारात 4 वेळा वाढ केली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.